माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे भाऊ म्हणून या गरीब बहिणीच्या पाठीशी उभे राहिले। शाळेत असताना पायात चप्पल सुद्धा नसायची आणि अनवाणी पायानं सोलापूरच्या गल्लीच्या रस्त्यावर चालणारी मुलगी आज दिल्लीला जातीये। खरं वाटत नाहीये। भावना तुमच्या या डोळ्यातनं पाहायला मिळतायत, भावनिक आपण झालेला आहे। काय नेमकी आठवणी येतात? खूप आठवणी आहेत। भावनिक एवढ्यासाठी की जेव्हा मी शिवसेनेमध्ये आले, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी प्रवेश घेतला। खरं तर मिथ आहे राजकारणामध्ये की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा बाप मोठा असावा लागतो, तुमचं नाव मोठं असावं लागतं, तुमचं आडनाव मोठं असावं लागतं। मी मोठ्या बापाची पोरगी नाहीये, पण जर तुम्ही कष्ट करत असाल, जर तुम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणानं धडपड करत असाल, मग तुम्ही गरीब असलात तरी चालेल, तुमच्यावरती मुख्य नेत्यांचं लक्ष आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे न्याय देतात। याचं उदाहरण आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणि भारतापुढे घालून दिलंय। खरं तर दलितांना, मागासवर्गीयांना संधी मिळण्यासाठी आरक्षण लागतं, महिलांच्या संधीसाठी सुद्धा आरक्षण लागतं। पण कुठलंही आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका महिलेला, गरीब घरातील मागासवर्गीय समाजातील महिलेला साहेबांनी न्याय दिला। मला वाटतं साहेबांनी इथे दाखवून दिलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी, की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, लेकिन जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ। अशा पद्धतीनं त्यांनी मला हा न्याय दिला। आज मला इतकंच या ठिकाणी सांगायचं आहे की सामाजिक न्यायाचा एक नवा पायंडा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घालून दिलेला आहे।